नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या रोड शो मध्ये राडा झाल्याची ही बातमी आहे। रोड शो दरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। प्रियंका गांधींच्या रॅलीत भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या। महाविकास आघाडी उमेदवार बंटी शेळकेंच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींचा हा रोड शो होता। आधी पक्षाचे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्ते हे रोड शो मध्ये शिरले आणि त्यानंतर हा सगळा राडा झाल्याचं समजतं। दृश्य आपण पाहू शकतोय प्रियंका गांधी यांचा नागपुरात रोड शो सुरू असतानाची ही दृश्य। भाजपचे कार्यकर्ते हे भाजपचे झेंडे घेऊन या रोड शो मध्ये शिरल्याची माहिती आहे। जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आणि त्यानंतर हा सगळा राडा झाल्याचं समजतंय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। प्रियंका गांधींचा रोड शो हा नागपूरमध्ये सुरू होता आणि त्याच रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांचा राडा सुद्धा पाहायला मिळाला। भाजप कार्यकर्ते हे झेंडे घेऊन या रोड शो मध्ये घुसले आणि त्यानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। होत आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे आहे। बंटी शेळके हा उमेदवार आहे याचा आम्हाला विरोध नाही आहे। जी ताकद जसं अयोध्येत झालं तशी आम्ही नागपूर शहरात करू। तसं जे अयोध्येत केलं तशी जी मानसिकता घेऊन हे जी विषय करून राहिले हा विषय एकदम खराब आहे। हा भाजपचा गड आहे, हा भाजप निवडून येईल। बंटी शेळके हा जो धंदा करून राहिला आहे रेमडेसिवीरच्या नावाने रेडिसन हॉस्पिटलच्या नावाने हे जे धंदे कोरोनाच्या काळात यांनी केले आलिशानच्या विषयात केले। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत नागपुरातून जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। जितेंद्र, नेमकं काय घडलं, कोणत्या भागामध्ये हा रोड शो सुरू होता, भाजपचे कार्यकर्ते नेमकं काय म्हणणं होतं म्हणून या रोड शो मध्ये शिरले आणि भाजपचे झेंडे होते त्यांच्या अर्थात? विक्रांत, प्रचाराचा एकदम दुसरा शेवटचा दिवस आहे, म्हणजे उद्या प्रचार संपतोय आणि त्यापूर्वी आज प्रियंका गांधी यांचे 2 रोड शो नागपुरात आयोजित करण्यात आलेले होते। पहिला रोड शो हा पश्चिम नागपूरमध्ये पार पडला आणि त्यानंतर दुसरा जो प्रियंका गांधींचा रोड शो होता तो नागपूरच्या महाल परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेला होता। महालच्या गांधी गेट इथपासून हा रोड शो सुरू झाला आणि रोड शो सुरू होऊन जो त्याचं समापन जे आहे ते बडकस चौकात होणार होतं। या बडकस चौकात हा रोड शो पोहोचल्यानंतर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते इथे एका बाजूला येऊन हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी देत उभे होते। एकीकडे भाजपचे कार्यकर्ते तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांचा रोड शो सुरू होता। प्रियंका गांधी स्वतः त्यावेळी उपस्थित होत्या, त्यामुळे आमोरासमोर आलेले होते आणि या घोषणाबाजी देणं सुरू होतं। त्यानंतर प्रियंका गांधी इथून निघून गेल्या, मात्र जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी दिली, जय श्रीरामच्या घोषणाबाजी दिल्या, त्याचबरोबर भाजप जिंदाबादच्या घोषणा दिल्या। मात्र त्यांना नेमकं कारण विचारलं तर ते म्हणाले की आमचा बंटी शेळके यांच्या उमेदवारीला विरोध नाही, मात्र त्यानंतर जे काही आहे की त्यांच्यावर काही आरोप केलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो बडकस चौक आहे इथून मी पाहू शकतो की इथे जो या बाजूला जे दिसतंय ते इकडे संघ मुख्यालय आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय 200 मीटरवर आहे आणि या 200 मीटरच्या परिसरामध्ये काँग्रेसचा आज रोड शो पार पडला। प्रियंका जितेंद्र, नेमकं काय घडलंय त्याचा तपशील जो आहे तो तुमच्याकडून घ्यायचाच आहे त्या संदर्भातला। मात्र आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते, काँग्रेसचे नेते जोडले गेलेले आहेत। अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अतुलजी, नागपूरमध्ये काँग्रेसचा रोड शो निघतोय। प्रियंका गांधी ज्या काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या आहेत त्या रोड शो मध्ये सहभागी झाल्यात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी झेंडे घेऊन त्या रोड शो मध्ये घुसलेले आहेत, घोषणाबाजी केली। काय तुमची प्रतिक्रिया? मस्ती आलेली आहे त्यांना आणि विनाशकाले विपरीत बुद्धी जी आहे असं हे वागणं आहे। आता मी तुमच्या रिपोर्टरचं ऐकत होतो की तिथून 150-200 मीटरवर संघ मुख्यालय आहे। हो, मग त्यांनी ती जागा रिझर्व्ह केलेली आहे का की तिथून काँग्रेसच्या लोकांनी जाऊ नये, काँग्रेसच्या लोकांनी तिथे कार्यक्रम घेऊ नये, अशा पद्धतीचा आता लोकशाहीमध्ये नवीन नियम आलेला आहे का? ती सार्वजनिक रस्ते आहेत ते बडकस चौक, त्या बडकस चौकामधून कोतवाली रोडकडनं महालमधनं लोक येतात, इकडनं इतवारीमधनं लोक येतात, इकडनं नंदनवन गंगाबाई घाटाकडनं लोक येतात। म्हणजे मला तर कळत नाही की म्हणजे काय विचार काय आहे हा? निवडणूक आयोग काय करताय? पोलीस काय झोपले आहेत का? अतुलजी, माझा प्रश्न तोच आहे, कारण ज्यावेळी एखादा रोड शो हा आचारसंहितेच्या काळात ऑर्गनाईज केला जातो, तो आयोजित केला जातो, त्यावेळी निवडणूक आयोगाला कल्पना दिलेली असते, पोलिसांना कल्पना दिलेली असते, मार्ग हा आधीच ठरलेला असतो। मग पोलिसांचं हे अपयश आहे असं म्हणायचं भाजपचे कार्यकर्ते जर झेंडे घेऊन शिरले असतील तर? बिलकुल 100% पोलिसांचं हे अपयश आहे। आता आम्हाला बघायचं आहे की निवडणूक आयोग
कशा पद्धतीने याच्यावर कारवाई करते. तिथून 200 मीटरवर काँग्रेसचं ऑफिस पण आहे, देवडिया भवन मागे. असं तुम्ही असाईन नाही करू शकत की बा हे यांचं आहे. मग आता राहुल गांधींची जी सभा झाली होती सुधीर भट सभागृहामध्ये, तिथे स्मृती मंदिर आहे रेशीमबागमध्ये. म्हणजे तुम्ही काय जागा, म्हणजे तुमच्या बापाच्या जागा आहे का या? की लोकशाहीमध्ये काँग्रेसने आता रॅली पण काढून नये आणि प्रचार पण करू नये अशा पद्धतीचं काही म्हणणं आहे? प्रश्न हा आहे की निवडणूक आयोग आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे का? प्रश्न हा आहे की अशा पद्धतीनं एका पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये, निवडणुकी प्रचाराचा सगळा अधिकार सगळ्या पक्षांना असतो. भाजपही काढतंय, काँग्रेसही काढतंय, वंचितही काढतंय, शिवसेनाही काढतंय, राष्ट्रवादी काढते, सगळे काढतात. मग आता एक दुसऱ्याच्या पक्षामध्ये घुसायचं म्हणजे मारामाऱ्या करायच्या, या देशामध्ये अराजक निर्माण करायचं आहे का? बरं, निवडणूक आयोग तक्रार दाखल करून घेतोय का हे पाहावं लागणार आहे. परंतु तुम्ही तशी रीतसर तक्रार दिलेली आहे किंवा देणार आहात असं काही ठरलंय? काँग्रेस पक्षाची भूमिका ठरली? 100% देतील. आता आमचं नागपूर नगर काँग्रेस कमिटी जी आहे ती याच्यावर नक्कीच कारवाई करेल. पण हे म्हणजे हे कितपत योग्य आहे, जनतेने याचा विचार करावा. आपल्या माध्यमातून मला जनतेला हे विचारायचं आहे की प्रचार प्रसार निवडणुकीमध्ये करणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. दुसरं असं आहे की फ्री अँड फेअर निवडणुका ज्या आहे त्या निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे. आता मला बघायचं की निवडणूक आयोग याच्यावर काय कारवाई करते. बरं, धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. खरं तर निवडणूक आयोग काही कारवाई करतं काय पाहावं लागणार आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात, पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले, तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. जितेंद्र, तुम्ही आत्ता ज्या परिसरात आहात तिथे काँग्रेस किंवा भाजपचे काही कार्यकर्ते तुमच्या आजूबाजूला आहेत का, जे या रोड शो मध्ये सहभागी झाले होते किंवा जे भाजपचे झेंडे घेऊन घुसले? जर असतील त्यांच्याशी काहीतरी संवाद साधता येईल का आपल्याला? आतापर्यंत जे होता तो गोंधळ मोठ्या प्रमाणात झालेला होता. भाजपचे कार्यकर्ते, हे महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचा रोड शो होता आणि भाजपचे कार्यकर्ते इथे उपस्थित होते. झेंडा घेऊन त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. मात्र त्याला काँग्रेसकडनं विरोध नाही करण्यात आला. काँग्रेसचे जे बंटी शेळके आहेत ते इथून निघून गेलेले आहेत, त्यांचे समर्थकही इथून निघून गेलेले आहेत. त्याचबरोबर भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांना पोलिसांना आवरता मोठीच दमछाक झालेली आहे. पोलिसांनाही भाजपचे कार्यकर्ते आवरत नव्हते. त्यामुळे जसं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे की प्रचार करण्याचा अधिकार हा सर्वच पक्षांना, सर्वच उमेदवारांना आहे आणि अशा एखाद्या कार्यकर्त्याच्या, एखाद्या उमेदवाराच्या प्रचारात खरं जितेंद्र, प्रचार करण्याचा अधिकार हा प्रत्येक पक्षाला आहे. मग अशा प्रकारे रोड शो मध्ये घुसणे हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहेच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.